नमस्कार, बदलापूर व्हॉइस न्यूज मध्ये सर्व प्रेक्षकांचं अगदी मनापासून स्वागत। व्यावसायिक सिलेंडर जे आहे ते प्रचंड महाग झालेले आहेत, त्याच्यामुळे त्याचा फटका मोठ्या प्रमाणात बदलापूर शहरामध्ये व्यावसायिकांना बसलेला आहे। आणि महत्त्वाचं म्हणजे चायनीज जे कॉर्नर आहेत, जे चायनीजचे दुकान आहेत, त्यांनाही याचा मोठा फटका बसलेला आहे। आणि याचमुळे त्यांनी जे त्यांचे चायनीज पदार्थ आहेत त्याची किंमत जी आहे ती प्रचंड वाढवलेली आहे। काही व्यावसायिक आपल्या सोबत जोडले, आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत। अरविंद सर, किस तरह आपको तकलीफ हो रही है? सिलेंडर का सप्लाई हो रहा है का? सिलेंडर का रेट बहुत बढ़ गया, ऐसा नहीं मिल रहा है। लेकिन जो 1800 देता है वो अभी 2800, 1000, 1200 ज़्यादा ले रहा है। इसका वजह से हम लोग को भी थोड़ा कुछ बहुत सारा तकलीफ हो रहा है, ग्राहक भी नहीं आ रहा है और फिर भी सिलेंडर नहीं मिल रहा है। इधर उधर ढूंढ ढूंढ के भी उन लोग को फ़ोन भी नहीं उठाता है गैस सिलेंडर वाला। फिर हम लोग भी कुछ 10-10 रुपया बढ़ा दिया, गिराक का कमी है, उतना ये नहीं हो रहा है। ये जो सिलेंडर है पीछे दिख रहा है, इसका नॉर्मल कीमत कितना है? इसका नॉर्मल की कीमत कुछ 1800 का कुछ थे, अभी आपसे कितने रुपए में लिया? अभी 2800 में लिया, मतलब 1000 रुपए ज्यादा लिया। 1000 रुपया ज़्यादा लिया। इधर भी एक छोटा सिलेंडर दिख रहा है, इसका प्राइस कितना वो है? बड़ा वाला नहीं मिल रहा है बोल के छोटा वाला लेके आया है, 800 रुपया लिया 5 लीटर का। नॉर्मल इसमें कितना प्राइस रहता है? ये कुछ तो पहली बार लाया छोटा वाला, तो 400 रहेगा उसका प्राइस। हाँ 400-500 कुछ रहेगा, वो 800 लिया। आपको फर्क गिर रहा है, धंधे में फर्क हो रहा है? बहुत फर्क गिर रहा है, लेकिन गिराकी नहीं है पहले जैसा ये था। अभी तो गिराकी कम हो गया। कितना प्राइस, आपने कितना प्राइस बढ़ाया हर एक इसमें? हर चीज़ में 10-10 रुपया बढ़ाया, ये सिलेंडर का वजह से 10-10 रुपया बढ़ा दिया। 10-20 रुपये त्यांनी वाढवले। नक्कीच आपण जर पाहिलं तर हा सिलेंडर या ठिकाणी आपण जर पाहतोय तर हा इतर वेळी 1800 रुपयांना मिळणारा सिलेंडर आता त्यांनी 2800 रुपयाला घेतलेला आहे। आणि हा छोटासा सिलेंडर 5 लिटरचा आपण जर पाहिला तर त्याची किंमत मार्केटमध्ये 500 रुपयांपर्यंत साधारण आहे, ते आता त्यांनी 800 रुपये त्याच्यासाठी मोजले। तर कुठेतरी आपण जर पाहिलं तर ही साठेबाजी वाढताना आपल्याला पाहायला मिळते आणि जी सर्वसाधारण किंमत आहे त्याच्यापेक्षा कितीतरी जास्त किंमत जी आहे ती घेतली जाते। महत्त्वाचं म्हणजे चायनीज फूड जे लोकप्रिय आहे, अनेक तरुण वर्ग चायनीज फूड खात असतं आणि चायनीज फूडची ही किंमत वाढल्यामुळे कुठेतरी ग्राहकांनी जे आहे ते आता दुकानात येण्यापासून जे आहे ती पाठ फिरवलेली आहे। आणि या युद्धाच्या झळा जे इराण आणि अमेरिकेमध्ये, इस्रायलमध्ये युद्ध सुरू आहे त्याच्या झळा कुठेतरी आता आपल्या बदलापूर शहरामध्येही बसू लागल्यात, असं म्हणायला काही वावगं ठरणार नाही। बदलापूर शहरातली अशी प्रत्येक बातमी, प्रत्येक घडामोड आम्ही आपल्यापर्यंत पोहोचत राहू। बदलापूर शहरात व ग्रामीण भागातील अशाच बातम्या पाहण्यासाठी आता बदलापूर व्हॉइस न्यूजच्या फेसबुक, इंस्टा, ट्विटर अकाउंटला फॉलो करा। तसेच आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।